स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दैवशालाच किचन MS24। तर आज आपण उपवासाच्या चकल्या किंवा खारोड्या किंवा कुरकुरे हे बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 5 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि 1 किलो शाबू भिजू घातलेला आहे। आता हे बटाटे शिजवून घेतलेले आहेत मी आणि बटाट्याची साल काढून घेणार आहे। हे बघा, असे बटाट्याची साल काढून घ्यायचे आणि बटाटे जरा जास्त शिजवायचे। आता हे बघा, बटाट्याचे साल काढत आलेले आहेत। आता हे बघा, सर्व बटाट्याचे साल काढून झालेले आहेत। आता या बटाट्यांना किसून घेणार आहोत। आता हे बटाटे सर्व किसून घ्यायचे, किसणीने चांगले किसून घ्यायचे, किसणीवरती। हे किसलेले बटाटे एका पातेल्यात काढून घेतलेले आहेत। अशाच पद्धतीने राहिलेले पण बटाटे सर्व किसून घ्यायचे। आता हे बघा, सर्व बटाटे आपले किसून झालेले आहेत। हे बघा, किती मस्त असे बटाटे किसलेले आहेत सर्व। आता या बटाट्यामध्ये आपण भिजवून घेतलेला शाबू घाला। हा रात्रभर चांगला भिजवून घेतला होता आपण। पाच किलो बटाट्याला 1 किलो शाबू वापरला आहे आपण। हे एका पातेल्यात शाबू आणि बटाटे बसत नाहीत, त्यामुळे मी 2 भागामध्ये डिवाइड करून घेत आहे। आता हे बटाटे आणि शाबू असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, चांगले चुरून असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता हे दुसऱ्या पण पातेल्यातले शाबू आणि बटाटे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव असं करून घ्यायचं। आता हे दोन्ही एकत्र करून घ्या। आपण हे वेगवेगळे मिक्स करून घेतलं होतं। आता यात लाल तिखट टाकून घ्या। तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं तिखट टाकून घ्या लाल। चवीनुसार मीठ, आणि जिरे पावडर। आता या सर्व वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे बघा, असं व्यवस्थित एकजीव असं करून घ्यायचं। हे बघा, असं व्यवस्थित मिक्स असं व्यवस्थित कालवून घ्यायचं, म्हणजे सर्व व्यवस्थित मीठ वगैरे सगळं व्यवस्थित पसरून जाईल। आता हे बघा, आपलं व्यवस्थित मिश्रण तयार झालेलं आहे शाबू आणि बटाट्याचं। या मिश्रणाचा गोळा घेतला आहे आणि हा शेवग्यामध्ये भरलेला आहे। आता या शेवग्याचं झाकण लावून घ्या। हे बघा, अशा पद्धतीने अशा गोल चकल्या करून घ्यायच्या, अशा गोल अशा चकल्या करून घ्यायच्या। आता हे बघा, अशा पद्धतीने मी आता स्लॅबवरती कडक उन्हात अशा चकल्या करून घेणार आहे। हे बघा, अशा गोल फिरवत, कडकडीत ऊन असतं स्लॅबवरती, म्हणून अशा पद्धतीने स्लॅबवरती तयार करून घेतलेले आहेत उपवासाच्या कुरकुरे।
हे बघा असे छान झाले ते उपवासाचे कुरकुरे. इथे माझी आई कुरकुरे करत आहे. हे बघा अशा पद्धतीने सर्व कुरकुरे करून घ्यायचे आणि कडकडीत असे 3 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे. छान असं ऊन लागेल तेवढे असे 2 वर्ष तरी कमीत कमी टिकतात. तर त्यामुळे असे कडक ऊन देऊन घ्यायचं 3 दिवस तरी. हे बघा आता आपले शाबू आणि बटाट्याचे कुरकुरे तयार झालेले आहेत, वाळलेले आहेत. हे बघा किती मस्त वाळले आहेत. आता हे कुरकुरे मी तुम्हाला तळून दाखवते. आता मी इथे कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे तेल तापलं आहे. यात आपण उपवासाचे कुरकुरे तळून घेणार आहोत, शाबू आणि बटाट्याचे. हे बघा मस्त असे तिप्पट फुलले आहेत. हे बघा किती छान झाले आहेत. शाबू पण फुलला आहे आणि बटाटे. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता हे सर्व कुरकुरे असे तळून घेऊ. हे बघा किती छान फुलत आहेत. चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. हे बघा किती मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत. अशा पद्धतीच्या उपवासाच्या खारोड्या किंवा चकल्या किंवा कुरकुरे जे तुम्ही म्हणत असाल ते तयार झालेलं आहे. आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.